हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अपेंडिक्स म्हणजे काय, अपेंडिक्सला होणारे विकार आणि त्याची लक्षणे, अपेंडायसायटिस म्हणजे काय, उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत माहिती, अपेंडिक्सशी संबंधित सामान्य प्रश्न व गैरसमज याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। अपेंडिक्स हा लहान आतड्याला जोडलेला लहानसा पोकळ आणि नळीसारखा अवयव आहे। तो पचन संस्थेशी जोडलेला असून शरीरातील इम्युन सिस्टममध्ये लहानसा सहभाग असल्याने मानले जाते। मात्र अपेंडिक्सचे संक्रमण किंवा सूज म्हणजे अपेंडिसायटिस झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात। अपेंडिक्स फुटल्यास ते जीवघेणे ठरू शकते, म्हणून त्याबाबत वेळेवर योग्य उपचार करणे आवश्यक आहे। चला तर मग पाहूया अपेंडिक्स म्हणजे काय। अपेंडिक्स हा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला जोडलेला 8 ते 10 सेंटीमीटर लांब आणि साधारणतः 6 मिलीमीटर रुंद नळीसारखा अवयव आहे। शरीरासाठी तो फारसा आवश्यक नसतो, परंतु काही संशोधनानुसार अपेंडिक्स लहानपणी पचनक्रियेस मदत करतो। नेक्स्ट आपला पॉइंट आहे अपेंडिक्सला होणारे विकार। त्याच्यामध्ये फर्स्ट ए पार्ट आहे अपेंडिसायटिस। अपेंडिक्स मध्ये संसर्ग किंवा सूज होणे। याची मेन लक्षणे आहेत पोटाच्या उजव्या खालच्या भागात तीव्र वेदना, मळमळ, उलट्या आणि भूक मंदावणे, तसेच ताप येणे व हालचाली वेदना वाढणे। यामध्ये दुसरा विकार आहे अपेंडिक्स फुटणे म्हणजे रप्चर अपेंडिक्स। अपेंडिसायटिसवर वेळेत उपचार न केल्यास अपेंडिक्स फुटतो। यात पोटात संसर्ग पसरतो, ज्याला पेरिटोनायटिस म्हणतात। ही स्थिती जीवघेणी असते। नेक्स्ट आपला पॉइंट आहे अपेंडिक्सच्या विकाराची कारणे। अपेंडिक्सचा आतला मार्ग बंद होणे म्हणजे जसे की स्टूल, परजीवी किंवा लसिकेमुळे, जीवाणूंची वाढ होऊन सूज होणे, अनुवंशिकतेचा प्रभाव काही वेळा दिसून येतो। नेक्स्ट आपला मेन पॉइंट आहे अपेंडिक्सवर केले जाणारे उपचार। फर्स्ट आहे डायग्नोसिस म्हणजे चाचण्या, रक्त तपासणी, फॉर एक्झाम्पल सूज किंवा संसर्ग ओळखण्यासाठी सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन। आता पाहूया अपेंडिक्सच्या उपचार पद्धती। पहिला आहे औषधोपचार। सुरुवातीच्या अवस्थेत अँटीबायोटिक्स दिल्या जातात। दुसरा आहे शस्त्रक्रिया, ज्याला अपेंडोडेक्टोमी असेही म्हणतात। अपेंडिक्स काढून टाकणे हा सामान्य उपाय आहे। त्यामध्येही दोन प्रकार आहेत। पहिला आहे लॅप्रोस्कोपी म्हणजे छोट्या छिद्राद्वारे शस्त्रक्रिया करणे, आणि दुसरी आहे ओपन सर्जरी। नॉर्मली अपेंडिक्स फुटल्यास ती केली जाते। नेक्स्ट आपला पॉइंट आहे उपचारानंतरची काळजी। नॉर्मली हलका आहार आणि पुरेसे पाणी पिणे, जखमेची स्वच्छता राखणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम टाळणे। नेक्स्ट पॉइंट आहे जीवनशैलीतील बदल आणि खबरदारी। फायबरयुक्त आहारामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपेंडिक्सच्या समस्या टाळल्या जातात। पोटदुखी झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या। वेळेवर निदानाने गंभीर स्थिती टाळता येऊ शकते। अपेंडिक्स हा शरीरातील लहानसा अवयव असून तो फारसा कार्यक्षम नसतो, मात्र त्याचे विकार गंभीर होऊ शकतात। अपेंडिसायटिसची प्राथमिक लक्षणे ओळखणे आणि वेळेत उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे। योग्य आहार व नियमित वैद्यकीय तपासणीद्वारे अपेंडिक्सशी संबंधित विकार टाळता येऊ शकतात। आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि कोणती समस्या दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच। लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना किंवा रिलेटिव्हला शेअर करा। फार्मसी सुंदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपकमिंग व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्टे हेल्दी विथ फार्मसी सुंदर। थँक यू।